खूप लक्षवेधी निवडणूक झाली, बऱ्यापैकी हल्ले वगैरे झाले आणि हा विजयाचा हल्ला तुम्ही आता जो चढवलेला आहे, पहिली प्रतिक्रिया काय आहे? पहिल्यांदा तर मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो, कारण की तुम्ही आज सत्याचा विजय करून दिलेला आहे. कारण की आतापर्यंत जे काय असं एक भासवलेलं की भूमिपुत्र आणि मराठी माणूस याच्यापेक्षा मोठी कोणतरी आहे, तसं माझा ज्या वेळेस हल्ला झाला त्यावेळेस माझं पण टीका करण्यात आली, बरेचसे माझं नावाचं केलं. पण आज माझी जी काही भावंड होती आणि काही जनता आहे त्यांनी आज खरोखर दाखवून दिलं सत्य हे कधी हरत नाही आणि सत्याचा विजय हा कायमस्वरूपी असतो. निवडणुकीपूर्वी पण आपण ताईसोबत होतात आणि हा विजय केला तर ते सहभागी झाला. भविष्यात त्याच्या प्रकारे ताईसोबत आपण पहिल्यांदा म्हणजे निवडणूक ही एक पक्षाच्या तर्फे होती, पण ती माझी मोठी बहीण आहे. सदैव मी तिच्या सोबतच आहे. कसं आहे, परिवार एक वेगळा असतो आणि पक्ष वेगळा असतो. निवडणूक झाली, विजय झाली, पण त्याचा आता न्याय मिळवून देण्यासाठी मी आणि माझी मोठी बहीण भावनाताई आम्ही सदैव तत्पर आहोत. हल्ला झाल्यानंतर तुमच्यावर जेव्हा हल्ला झाला त्याच्यानंतर तुमचा समाज तुमच्याशी खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या पाठीमागे उभं राहिलं, तर समाजाला आपण कशा प्रकारचा धन्यवाद मानाल किंवा त्यांना काय आपण आवाहन कराल? त्यांच्यासाठी जे काही शब्द बोलेन ते कमी आहेत, कारण की आज ज्या प्रकारचा जो माझ्यावर हल्ला केलेला तो भ्याड हल्ला होता. कारण की त्यांना माहिती आहे प्युअर आगरी आणि प्युअर जे भूमिपुत्र आहेत किंवा मराठी माणसं आहेत ती कधी कोणाला खमत नाही. म्हणून ते त्यावेळेस आत्ता मी पहिल्यांदा तर माझे जे काही मराठी माणसं आहेत आणि जे काही भूमिपुत्र आहेत माझे त्यांचे खरोखर धन्यवाद मानतो की तुम्ही खरोखर न्याय मिळवून दिला आणि खरोखर तुम्ही एक सत्याचा विजय करून दिलेला आहे. सर, तुमच्यावर खूप आरोप प्रत्यारोप झाले विरोधकांकडून, तर विरोधकांना तुम्ही ह्या माध्यमातून तुम्ही त्यांना काय उत्तर द्याल? आता तर त्यांना विरोधात उत्तर देण्यापेक्षा त्यांना ते समजून गेलेलं आहे की कोण सत्य आहे आणि कोण असत्य आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका येणार आहे, तर आता तुमच्यावरती हल्ला झाला होता त्या निवडणुका काय परिणाम होतील काय? बरोबर होते, कारण की त्यावेळेस जेव्हा भूमिपुत्र आहे, आम्ही भूमिपुत्र आहेत, आम्ही मराठी आहेत, आमच्यावर जर हल्ले करतायत तर त्यावेळेस त्यांना दाखवून द्यायला जाईल. कारण की जो काय अन्याय आमच्या भूमिपुत्रांवर चाललेला आहे, तुझ्या नोकऱ्या घालू, तुला इथं नाही कॉन्ट्रॅक्ट नाही देणार, हे नाही देणार, याचा हा परिणाम आहे. धन्यवाद.